तुमचे बँक खाते अचानक बंद झाले किंवा SIP चे पैसे अडकले तर ऑगस्ट 2026 पासून हा धोका प्रत्येक भारतीयावरती येऊ शकतो। वारंवार आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी देऊन कंटाळलात? आता या कटकटीपासून कायमची मुक्ती मिळणार आहे। फक्त एक मिस कॉल आणि 10 सेकंद। तुमचा 14 अंकी CKYC नंबर नसेल तर तुमचे आर्थिक व्यवहार ब्लॉक होऊ शकता। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो तुमच्या थेट खिशाशी आणि बँकेशी जोडलेला आहे। जर तुमचे भारतात कोणत्याही बँकेत खाते असेल, SIP चालू असेल किंवा साधी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर आताच हा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन बघा। मित्रांनो, ऑगस्ट 2026 पासून भारत सरकार आणि RBI CKYC 2.0 नावाचा एक खूप मोठा आर्थिक बदल करू लागत आहेत। आता देशातील प्रत्येक नागरिकाला 14 अंकी युनिक फायनान्शियल ID म्हणजे CKYC नंबर मिळणे अनिवार्य होणार आहे। पण यात एक मोठा ट्विस्ट आहे। जुन्या सिस्टीम मध्ये जर तुमचा बँक डेटा जंक, अपूर्ण किंवा अस्पष्ट म्हणून मार्क झाला असेल किंवा तुम्ही तुमचे 14 अंकी CKYC स्टेटस अपडेट केले नाही तर पुढच्या वेळी पैसे ट्रान्सफर करताना किंवा व्यवहार करताना तुमचे खाते ब्लॉक होऊ शकते आणि तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागू शकतो। तर मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे? ही नवीन प्रणाली झेरॉक्स कॉपीच्या कटकटीतून कायमची मुक्ती देण्यासाठी बनवली आहे। आता नवीन खाते उघडताना प्रत्येक वेळी तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा फोटो वारंवार जमा करण्याची काहीही गरज उरणार नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एक मिस कॉल देऊन 10 सेकंदाच्या आत तुमचा 14 अंकी CKYC नंबर कसा मिळवायचा याची 3 स्टेप सोपी ट्रिक सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, नाहीतर नवीन फायनान्शियल सिस्टम मधून तुमचे खाते ब्लॉक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि ती बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगूया, तुम्ही आजपर्यंत बँकांना किती वेळा तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो दिले आहेत? काय व्हायचं? नवीन बँक खाते उघडायचे आहे, झेरॉक्स कॉपी द्या। नवीन SIP सुरू करायची आहे, पुन्हा झेरॉक्स कॉपी द्या। लाईफ इन्शुरन्स द्यायचा आहे, पुन्हा कागदपत्रांचा खर्च। भारतात 260 कोटीहून अधिक बँक खाती आणि 20 कोटीहून अधिक डीमॅट खाती आहेत। पण तरीही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन बँकेत किंवा कंपनीत जाता तेव्हा हे तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखी वागणूक देतात। हे आता नो युअर कस्टमर राहिलेले नसून किल युअर कस्टमर पातळीचा त्रास झाला आहे। यामध्ये तुमचा वेळ तर वाया जातोच, पण बँकांनाही हे कागदपत्रे सांभाळण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करावे लागतात। पण हा संपूर्ण त्रास या ऑगस्ट पासून कायमचं संपणार आहे। CKYC 2.0 म्हणजे काय? तर भारत सरकारद्वारे थेट ऑपरेट केले जाणारे हे एक हायटेक सेंट्रल वॉलेट आहे। आता प्रत्येक बँकेला प्रत्यक्ष कागदपत्रे देण्याऐवजी तुमचे सर्व व्हेरीफाय झालेले डिटेल्स एका 14 अंकी नंबर खाली सुरक्षित राहतील। जेव्हा एखाद्या बँकेला तुमच्या KYC ची गरज असेल तेव्हा ते रिक्वेस्ट पाठवतील, तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि तुम्ही अप्रूव्ह करताच तुमचा डेटा अवघ्या काही मिली सेकंदात ट्रान्सफर होईल। पण थांबा, CKYC 1.0 तर आधीच आलेला होता ना? हो, पण CKYC 1.0 ही सिस्टम पूर्णपणे फ्लॉप ठरली होती, कारण त्या डेटाबेसमध्ये एकाच व्यक्तीची अनेक खाती, चुकीचे पत्ते, अस्पष्ट धूसर फोटो, PDF अपलोड झाले होते। RBI ला त्यावर विश्वास ठेवता येत नव्हता, त्यामुळे बँकांनी ते नकारले आणि पुन्हा तुमच्याकडून नवीन कागदपत्रे मागणे सुरू ठेवले। तर CKYC 2.0 हे कसे दुरुस्त करते? तर याच्यामध्ये AI आधारित कॉन्फिडन्स स्कोर आणला गेला आहे। पहिलं म्हणजे हाय ट्रस्ट स्कोर। जर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन प्रत्यक्ष कागदपत्रे व्हेरीफाय केली असतील तर तुमचा स्कोर थेट 100% असेल। दुसरा म्हणजे मीडियम लो स्कोर। जर तुम्ही बेसिक व्हिडिओ KYC द्वारे ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केली असतील तर तुमचा स्कोर त्यानुसार कमी दिसेल। याशिवाय ॲडव्हान्स AI फेशियल रिक्रिएशन आणि मिलिटरी ग्रेड XML JSON एन्क्रिप्शन ज्या तंत्रज्ञानाचा वापर सिंगापूरचे सिंगपास आणि युरोपियन बँका करतात, त्याच डिजिटल सुरक्षेचा वापर इथे केला गेला आहे। त्यामुळे हॅकर्स आणि सायबर चोरांचा यात कोणताही वाव उरणार नाही। आता प्रश्न येतो की तुमचा 14 अंकी नंबर कसा मिळवायचा? चला मग आता गर्दी सुरू होण्यापूर्वी तुमचा नंबर कसा शोधायचा
ते पाहूया. तुमचा 14 अंकी CKYC नंबर मिळवण्यासाठी तुमच्याकडे 3 अतिशय सोपे पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे तुमच्या बँकेत रजिस्टर असलेला मोबाईल नंबरवरून 7799022129 या नंबरवरती एक साधा मिस कॉल द्या. काही सेकंदात तुमचा 14 अंकी CKYC नंबर थेट तुमच्या SMS वरती येईल. पर्याय 2 म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन पोर्टल आहे. थेट ckYcindia.in यावरती जा. व्ह्यू युअर CKYC कार्डवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि आलेला OTP सबमिट करा आणि तुमचे डिजिटल ID कार्ड लगेच मिळवा. आणि तिसरा पर्याय म्हणजे तुमची बँक. तुमच्या बँक ब्रांचला किंवा कस्टमर केअरला संपर्क साधा. तुमचे खाते ऍक्टिव्ह असेल तर त्यांच्याकडे हा नंबर आधीपासूनच उपलब्ध असतो. आणि अजून एक मित्रांनो, जर तुम्हाला अलीकडे CKYC अपडेट करण्यासाठी RBI किंवा बँकेकडून मेसेज येत असतील तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, या मागचे मोठे चित्र आणि केंद्र सरकारचा खरा हेतू समजून घ्या. वर्ल्ड बँक डेटा अनुसार भारतातील तब्बल 90% प्रौढ नागरिकांकडे बँक खाती आहेत ज्याचे क्रेडिट जाते जनधन योजनेला. पण एक धक्कादायक वास्तव आहे की यांपैकी 10% पेक्षा कमी लोक म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करतात. बरोबर, पण मग असा प्रचंड फरक का? कारण आजही आपल्या देशातील Tier 2, Tier 3 शहरे आणि ग्रामीण भागामधील लाखो लोक फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, ते म्हणजे कागदपत्रांचा आणि KYCचा गुंतागुंतीचा त्रास. फॉर्म भरणे, झेरॉक्सच्या चक्रा मारणे आणि व्हेरिफिकेशन साठी दिवस वाट बघणे यात सामान्य माणसाचा उत्साह निघून जातो. तर CKYC 2.0 ही अडचण मुळासकट उपटून टाकणार आहे. आता फक्त एका क्लिक वरती अगदी गावातील शेतकरी असो किंवा लहान व्यावसायिक असो, 70% पेक्षा जास्त भारतीय एकही कागद न भरता किंवा कोणत्याही शाखेत न जाता थेट म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक सुरू करू शकतो. विचार करा, जेव्हा सामान्य भारतीयांचा पैसा बँकेच्या कमी व्याजाच्या खात्यांमधून निघून थेट देशाच्या शेअर मार्केट आणि आर्थिक क्षेत्रात येईल तेव्हा काय होईल? ही केवळ ग्राहकांची सोय नाही तर या संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेला मिळालेला एक सुपर चार्ज रॉकेट फ्यूल ठरणार आहे. तर मित्रांनो, तुमचे बँक खाते किंवा चालू असलेले व्यवहार अचानक अडकण्याची वाट अजिबात पाहू नका. आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मिस कॉल ट्रिकचा वापर करून आज आणि आताच तुमचा 14 अंकी CKYC नंबर मिळवा आणि तुमचे खाते पूर्णपणे अपडेट असल्याची खात्री करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच या व्हिडिओला लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना WhatsApp ग्रुपवरती लगेच शेअर करा. कारण ऑगस्ट महिना उजळण्यापूर्वी आणि RBIचे नियम कडक होण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाला CKYC 2.0 बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आणखीन काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला, बी द बॉस.